मी राधिका. माझ्या दीराचे लग्न होऊन नुकताच 1 महिना झाला होता आणि दीराची बायको पहिल्यांदाच काही दिवसांसाठी माहेरी गेली होती. सकाळची वेळ होती तेव्हा मी घरात झाडू मारत होते. तेव्हा माझा दीर अजय सोफ्यावर बसला होता. मी झाडू मारत असताना तो माझ्या पाठमोऱ्या भागाला एकसारखा बघत होता. त्या दिवशी मी घट्ट साडी नेसले होते त्यामुळे माझे मागील भाग उठून दिसत होते. मी चालत असताना ते फारच आकर्षक दिसत होते. तो सोफ्यावरून उठून बॉटल घेण्यासाठी फ्रीजकडे जात होता तेव्हा त्याचा हात माझ्या पाठीमागे दिसायला लागला. त्यावेळेस मला काही वेगळंच जाणवलं. मी झाडू मारून झाल्यानंतर अंघोळीला बाथरूममध्ये गेले. तेव्हा मी अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर पेटिकोट घालून आले. बेडवर ठेवलेली साडी हातात घेऊन साडी घालतच होते की बेडच्या बाजूला अजय लपलेला दिसला. तेव्हा मी लगेच त्याला रूमच्या बाहेर काढलं. तेव्हा मी जास्त काही त्याला बोलले नाही. नंतर मी छान तयार होऊन किचनमध्ये स्वयंपाक बनवला. त्यानंतर किचनचे जे सगळं काम आवरून मी आणि अजयने जेवण केलं. त्यानंतर मी 2च्या सुमारास मार्केटमध्ये गेले. तिथून येता येता मला रात्र झाली. मी फार थकली होती. मी मार्केटमधून येताना दोघांसाठी जेवणाचं पार्सल आणलं होतं. तो पार्सल मी त्याच्या हाती देऊन मी बेडरूममध्ये गेले होते. फार थकले असल्यामुळे मी फोन सायलेंटवर ठेवून झोपी गेले आणि झोपी गेल्यावर माझ्या नवऱ्याचा फोन आला होता. पण मी मोबाईल सायलेंटवर ठेवला होता तर त्यांनी अजयच्या मोबाईलवर फोन केला आणि सांगितलं, आज माझी नाईट शिफ्ट आहे तर आज येणार नाही, मी उद्याला येईन. त्या गोष्टीचा फायदा घेतला. मध्यरात्री थोड्या आवाजाने मी हलकीशी जागी झाली. पण झोप आणि धुंदी इतकी होती की मला वाटलं कदाचित नवरा आला असेल. पण अजय माझ्या पलंगावर येऊन शांतपणे झोपला. मग पाठीवरून हात फिरवू लागला. तेव्हा त्याचा हात मला काही वेगळाच जाणवला. तर मी नवऱ्याला म्हटले, अहो काय करत आहात? उलट जरा जास्त जिद्दीपणाने माझ्या कमरेवर हात फिरवू लागला. तेव्हा अजय माझ्या पाठीचे चुंबन घेऊ लागला आणि साडीचा पदर खालती करून उघड्या जागेवर ओले चुंबन घेऊ लागला. माझ्या अंगाला काहीतरी स्पर्श होऊ लागला. आज काय झालं यांना? इतक्या दिवसांनी यांना इतकं हवं असं का वाटतंय? मन थोडं गोंधळ होतं. तेवढ्यात अजयने तिच्या कानात पुटपुटला, तू आज मला तुझं संपूर्ण देणार आहेस ना? तो आवाज जरा ओळखीचा आहे पण नवऱ्याचा नाही. मी लगेच उठून रूमचा लाईट चालू केला. तेव्हा मला बेडवर अजय दिसला. तेव्हा मी त्याला म्हणाली, तू इथे काय करत आहेस? मी तुझी वहिनी आहे. तेव्हा तो म्हणाला, तू माझीच आहेस. जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून तू माझ्या मनात भरली आहेस. पण आता तू थांबू नकोस. तुझं शरीर सांगत आहे की थांबायचं नाही. तुझ्या शरीराला माझी गरज आहे. ती थोडी मागे सरकली. तो तिच्याजवळ जाऊन तिला मिठीत घेतलं. तो आपल्या ओठांनी तिच्या मानेवर किस करत होता. ती थोडा वेळ विरोध करत राहिली. तिलाही आता प्रेमाची गरज होती म्हणून ती पण त्याची साथ देत होती. आता मी वेळ न घालवता त्याला जोरात लिप किस केली. मलाही आता माझ्या दीरावर प्रेम झालं होतं. त्याने जवळजवळ मला स्पर्श केला. तो मी स्वीकारला. रात्रभर ते दोघे एका विचित्र बोलत होते. मनात अपराध, शरीरात आग. मी त्याला विरोध करू शकली असती. पण त्या रात्री माझ्या ओठांवर बाहेर आला फक्त एकच शब्द, थांबू नकोस. रात्र संपली पण मन भरलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी राधिका दिवसभर स्वतःला गुंतवून ठेवत होती. कपडे धुणं, जेवण करणं, मुलाला शाळेत घेऊन जा. तरीसुद्धा तिच्या मनात मात्र काल रात्रीचा दीराचा स्पर्श अजूनही थरथरत होता. अजय काल रात्रीच्याच गोष्टीत हरवलेला होता. तो शांतपणे सोफ्यावर बसला होता. तो काही बोलत नव्हता. पण जेव्हा एकमेकांची नजर मिळाली तेव्हा त्यांना एकमेकांशी काहीतरी बोलायचं होतं. पण मनात गोंधळ चालू होता. दुपारच्या वेळेला राधिका कपडे वाळत घालत होती. अजय मागून तिच्या जवळ आला. वहिनी, त्या रात्रीला मी विसरू शकत नाही. ती थोडा वेळ थांबून त्याच्याकडे एकटक बघत होती पण काही बोलत नाही. मी त्याला तिथे सोडून आतमध्ये जायला लागली तेव्हा अजय म्हणाला, तुझा कालचा स्पर्श, तुझ्या मानेचा सुगंध अजूनही त्याच्यात माझ्या श्वासात अडकला आहे. मी हळूच बडबडली. तो घाबरला होता पण अजयने हळूच माझा हात पकडला. दोघांचे हात एकमेकांच्या हातात गुंतले होते. तो तिच्या जवळ आला. आमचा श्वास एकमेकांत खेळत होता. माझे हात त्याच्या छातीवर होते. अजय म्हणाला, अजून एकदा मला तुझ्या कुशीत झोपायला दे ना. घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, मला माहीत आहे हे चुकीचं आहे पण मला तुझ्या मिठीत छान वाटते. दोघे हळूहळू खोलीत गेले. तिने दरवाजा आतून बंद केला. त्याच्या हाताने तिची साडी हलक्याने खालीच पसरली होती. तिच्यावर हात ठेवून किस करत होता. इतक्यात ती फार गरम झाली.
त्यावेळेस काही न बोलताच सर्वस्व मागत होता. त्यांचे ओठ एकमेकांवर होते. रात्र नव्हती, पण वातावरण रात्रीसारखंच झालेलं होतं. आता घरी कोणी नसताना आमचं कोणत्याही वेळेस जवळ येणं चालू झालं होतं. 2 आठवड्यानंतर अजयची बायको वसुधा माहेराहून परत आली. संध्याकाळी राधिका किचनमध्ये स्वयंपाक करत होती. त्याने तिच्या बाजूला जाऊन तिच्या हाताला स्पर्श केला. मोठे डोळे करून बघितलं तरी तो बाजूला व्हायला तयार नव्हता. अजय आता पूर्ण बदलला आहे. तुझी बायको घरी आलेली आहे. तेव्हा तो म्हणाला, हो, पण माझ्या मनात तूच आहेस ना वहिनी. त्याचं काय? जी रात्र आपण सोबत काढली आहे. अजय असं बोलताच मी काहीच बोलली नाही. तेव्हा वसुधा बेडरूममध्ये झोपलेली होती. तिला सुरुवातीला काही जाणवलेलं नाही. अजय वसुधासोबत नेहमीसारखाच हसायचा, बोलायचा, तिला मिठीत घ्यायचा. पण त्यामुळे एक दिवस ते जेवण करत असताना अजय राधिकाला डब्यातील तूप तिच्या पोळीत घालतो. वसुधा हे पाहून थोडा वेळ थांबली. अजय, तू कधीपासून वहिनीवर इतकं लक्ष द्यायला लागलास? तो हसला. अगं, ती एकटी सगळं करते. आपण थोडी मदत करायला हवी ना? वसुधाच्या मनात संशय यायला चालू झाला होता. दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली आणि हळूच हॉलमध्ये आली. ती हळूहळू त्या खोलीकडे गेली आणि त्या दाराजवळ जाऊन उभी राहिली. वहिनीच्या खोलीतून मंद आवाज येत होता. तितक्यात आतून कपड्यांची बडबड, पुसड आणि हळूवार हसण्याचा आवाज ऐकू येत होता. तिथून निघून बेडरूममध्ये आले. माझी नजर आता अजयवर होती. त्या रात्री अजय झोपताना राधिकाच्या रूमकडे एक नजर टाकून मग बेडरूममध्ये आला. मी तिला पण पाहत होते. तिने अजयला काही विचारलं नाही, पण त्या रात्री मला झोप लागत नव्हती. दुसऱ्या दिवशी राधिका अंगणात वाळवण घालत होती. वसुधा तिच्याजवळ गेली आणि तिला म्हणाली, वहिनी, तू आणि अजय एवढे जवळून काय बोलत असता? मी आली की लगेच बाजूला होता. मी कुठे चुकते का गं वहिनी? राधिका थोडी घाबरली, पण लगेच त्याने स्वतःला सावरलं. काय बोलत आहे वसुधा? तितक्यात तिच्या अंगावरची ओढणी खाली पडली आणि राधिकाने लगेच ती ओढणी वसुधा आता विचारात पडली होती. वसुधाच्या रात्री डोक्यात एक प्लॅन होता की रात्री खोटं झोपण्याचं नाटक करत होते. त्या दिवशी वसुधाने तिच्या मोबाईलवर एक सिस्टम लावली होती. मोशन अलर्ट कॅमेरा. अजय घरी आल्यावर बेडरूममध्ये आला. अजयला वाटलं वसुधा झोपलेली आहे. तो तिला बघून लगेच राधिकाच्या रूमकडे वळला. पाय ठेवला तेव्हा वसुधाचा मोबाईल थरथरला. आवाजाने वसुधाचे डोळे उघडले आणि आता मोबाईल घेऊन हळूहळू चालत त्या खोलीच्या दिशेने गेली. तेव्हा रूममध्ये झिरो बल्ब चालू होता. अजय राधिकाच्या पाठीमागून तिला घट्ट मिठीत घेत होता. तिचे केस हलकेसे मागे करून मानेवर किस करत होता. तिने डोळे मिटून त्याला जवळ ओढून घेतलं. असा एकमेकांचा अंगावरचा प्रेम बघत होती. अजयचं लक्ष दाराकडे जाताच तो वसुधाला बघून वहिनीच्या बाजूला झाला. वसुधा लगेच तिथून निघून रूममध्ये आली. मोबाईल फेकून टाकला. अजय तिच्या मागे आला तेव्हा म्हणाला, माझ्याच घरात माझ्यासमोर माझा नवरा वहिनीसोबत काय कमी पडली होती माझ्यामध्ये? अजय काहीच बोलला नाही. तेवढ्यात वसुधा अजयच्या छातीवर जोरजोरात मारू लागली. त्या रात्री घरात कोणी झोपलं नव्हतं. तिघेही जण वेगवेगळ्या रूममध्ये होते. काही दिवसानंतर अजय बदललेला होता. तो घरात आता गप्प, शांत आणि एक नवरा होण्याचा प्रयत्न करत होता. पण वसुधा काहीच बोलत नव्हती. ती घरातले काम आवरून आणि स्वतःच्या मनाला सांभाळत होती. एका सकाळी तिला आवडणारा गुलाबाचा गजरा आणला. तो तिच्या जवळ येऊन हळूच म्हणाला, माफ करशील मला, मी खूप चुकलो. मला फक्त पुन्हा तुझ्यासोबत नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. वसुधा काहीच बोलली नाही. ती गजरा घेत गप्प खोलीत निघून गेली. पण त्या रात्री त्यांच्या रूमचा लाईट चालू होता. कदाचित माफ केलं असेल. मित्रांनो, कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.